टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, निश्चितपणे काही प्रकारच्या वृक्षाची किंमत जगामध्ये प्रचंड महाग आहे। रक्तचंदन असेल किंवा चंदन असेल किंवा अशा पद्धतीची काही वृक्ष आहे की जे वृक्ष पण याला काही वर्ष लागतात आणि साधारणतः वृक्ष गावणारा जो व्यक्ती असतो त्याला वाटतं की याचा फायदा मला व्यक्तिगत झाला पाहिजे। आता यवतमाळमध्ये ते वृक्ष कोणतं होतं मला माहित नाही, पण साधारणतः ते रक्तचंदनच असावं, कारण रक्तचंदन हे आजोबांनी गावलं तर त्याचा फायदा नातवाला होत असतो। 40 ते 50 वर्षानंतर ते रक्तचंदन जे आहे ते रक्तचंदन विक्रीस योग्य होतं आणि त्याला अतिशय उत्तम किंमत मिळते। चंदनाच्या झाडाला सुद्धा 20 वर्षानंतर जास्त त्याच्यामध्ये ऑइलचा अंश येतो आणि म्हणून काही लोकांनी ज्यांच्याकडे इतर उपजीविकेचं साधन आहे त्यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतलाच पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये आता चंदनाची शेती करणाऱ्यांची संख्या वाढली आणि आम्ही चंदनाच्या बाबतीमध्ये असणारे काही निर्बंध ते काढून टाकले। पहिल्यांदा चंदनाची शेती करणं कठीण होतं, पण मी वनमंत्री असताना काही निर्बंध काढून टाकले। मला वाटतं की या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, म्हणजे आजोबांनी गावलेलं झाड हे नातवाला अतिशय जास्त पैसे देऊन जाऊ शकतं। नाही, यावर अनेकदा चर्चा झाली आहे की कंपन्यांना ज्या पद्धतीचं प्रीमियम आपण देतो त्या प्रीमियम नंतर कंपन्या या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात पंचनामे करत असताना किंवा नुकसान भरपाई देत असताना कंजूशी करतात, हात आखडता घेतात आणि त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। पण सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ही खात्री शेतकऱ्यांना दिली आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांचं नुकसान झालं तर सरकार पूर्ण शक्तीने पाठीशी असेल। आणि यावर्षीचा जर विचार आपण केला तर लक्षात येईल की यावर्षी सरकारने पीक विमा कंपनीला त्यांच्या प्रीमियमचा तर हप्ता दिलाच, पण जेव्हा या ठिकाणी 120% जास्त मदत द्यायची वेळ आली तेव्हा सरकारने, माझ्या माहितीप्रमाणे आकडा चुकत नसेल तर 2000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही सरकारने स्वतःच्या तिजोरीतून दिली आहे। आणि याचं साधं कारण आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार पूर्ण शक्तीने पाठीशी राहील। पण तरीही काही जिल्ह्यांमध्ये काही कंपन्या मुद्दाम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही, याची काळजी मात्र घ्यावी लागेल। उदाहरणार्थ चंद्रपूरमध्ये अजूनही 72 कोटी रुपये येणे बाकी आहे। 202 कोटी रुपये आपण दिले, पण 72 कोटी येणे बाकी आहे। आणि मग तकलादू कारणांनी शेतकऱ्यांच्या वाट्याला दुःख देण्याचं काम काही कंपन्या करतात आणि या कंपन्यांची नोंद घेऊन या कंपन्यांना ब्लॅकलिस्टिंग करणं किंवा मी तर पुढे म्हणेन की या संदर्भातला कायदा कडक करून या कंपन्यांना धडा शिकवण्याची सुद्धा आवश्यकता निश्चित आहे। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की ज्यांना भारतरत्न सारखी सर्वोच्च उपाधी देऊन आपण गौरव केला, ज्या मंगेशकर कुटुंबियांपैकी अनेकांना महाराष्ट्र भूषण म्हणून आपण पुरस्कार केला, देशात नव्हे देशविदेशात ज्यांच्या गायनाच्या बाबतीमध्ये प्रचंड कौतुक केलं गेलं, एखाद्या घटनेनंतर अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका कोणीही करू नये। वडेट्टीवार साहेबांनी अशी टीका का केली याची माहिती मला नाही, पण भारतरत्न आपण ज्यांना देतो त्यांच्याबद्दल आपण कोणतंही वक्तव्य करताना अतिशय समंजसपणे आणि अतिशय मर्यादेत आपण ते वक्तव्य केलं पाहिजे।